आलो आहोत शिंगवे गावामध्ये. शिंगवे गावामधील राजकीय परिस्थिती कशी आहे या ठिकाणच्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. दादा, कसं आहे शिंगवे गावामध्ये वातावरण? आता वातावरणाचं म्हणलं तर आमचं वेगळं आहे. आतापर्यंत 5 वर्षात भरपूर कामं केलेली. म्हणजे कधी वेळेला उभे राहिले ना, रात्री 12 वाजता काही 5 वर्षात तर मला इथून मागलं नाही. मी 5 वर्ष फक्त शिंगवे गावात आहे. 5 वर्षात कधी म्हणलं योग दादा आपल्या मंदिराचा कार्यक्रम असतो, वर्णाचा कार्यक्रम असतो, आतापर्यंत आपल्याकडे घरी आलेले इथून मागलं मला नाही सांगत. मी 5 वर्ष फक्त शिंगव्यात आहे. आतापर्यंत एवढं योगदानाचं काम 5 वर्षात एवढं शीट लागेल, एवढं आपले 100% लोक परत संधी देतील का त्यांना? 100%. पंचायत सारखी माणसं आहेत त्यांना मार्गदर्शनाला काही अडचण नाही ना काही. दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरातील विकास झालेला आहे असे लोक सांगतात. बाबा, कसे आहे शिंगव्यामधील वातावरण? कोणासाठी एक नंबर आहे? दिलीप पाटील त्यांनी त्यांची भरपूर कामं भरपूर झाली. पहिल्यापासून कामं करतात. विवेक वळसे पाटलांना लोक शिंगवेकर परत संधी देतील का? संधी देणार. विवेक वळसे पाटील यांना पुन्हा एकदा संधी मिळणार असं शिंगवेकर सांगतायत. डॉक्टर अतुल साबळे, शिंगवे, आंबेगाव. राजकीय परिस्थिती कशी आहे दादा? शिंगवे गावामध्ये विवेकदादा वळसे पाटील आणि सुनंदाताई ढोबळे यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान होईल अशी मला पूर्ण गॅरंटी आहे. सुनंदा ढोबळे आणि विवेक वळसे पाटील यांना मतदान होईल असं हे नागरिक सांगत आहेत. दादा, तुमचं काय नाव? सुनील नामदेव वाघोळे. कशी आहे शिंगवे गावची राजकीय परिस्थिती? शिंगवे गावची राजकीय परिस्थिती दिलीप वळसे पाटलांच्या पाठीमागे आहे. विरोधक म्हणतायत का त्यांच्या माध्यमातून गावात एकही विकासाचं काम झालं नाही? मग विरोधकांनी दाखवून द्यावं का कुठल्या पद्धतीची त्यांनी विरोधकांनी कोणतं काम केलं ते दाखवून द्यावं. वळसे पाटलांनी जर कामं केली नसतील किंवा विवेकदादांनी जर कामं केली नसतील तर हे त्यांनी दाखवून द्यावं का कुठलं काम केलं नाही त्यांनी, आणि यांनी कोणती कामं केली त्यांनी दाखवून द्यावं का बा शिवसेनेने कुठलं काम केलं आणि राष्ट्रवादीने कोणतं काम केलं नाही हे दाखवून द्यावं. त्यांच्या विरोधात असणारे उमेदवारांविषयी तुम्हाला काय वाटतं? विरोधातले उमेदवार 2 दिवसापूर्वी इकडे होते, 2 दिवसापूर्वी तिकडे गेले. यांची इकडून तिकडून इकडं सारखं उड्या मारायचं काम चालू आहे. कसं जनतेने त्यांच्यावरती विश्वास ठेवावा, कुठल्या प्रकारचा विश्वास ठेवावा का? आज 6 महिन्यामध्ये जर त्यांनी 2 पक्ष बदलल्यात तर जनतेने त्या पद्धतीने कसा विचार कसा करावा? पक्ष बदलणाऱ्यांवरती विश्वास कसा ठेवावा असे शिंगवेकर सांगत आहे. डॉक्टर अतुल साबळे, ABS न्यूज,